नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आपला यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 15 मार्च 2026 साली झालेला सेट सीचा पेपर सुरू आहे। तर या पेपरचा आज आपण इथे दुसरा भाग पाहणार आहोत। तर या भाग 2 मध्ये आपण त्याची बुद्धिमत्ता चाचणी संबंधित जे काही महत्त्वाचे 25 प्रश्न आलेले आहेत तर ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये आपण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर प्रश्न क्रमांक 26 पहा, कापूस लोकरपेक्षा महाग आहे, लोकर ज्वारीपेक्षा महाग आहे, ज्वारीपेक्षा तूर महाग आहे, तर सर्वात स्वस्त काय? तर आता बघा आपल्याला काय दिले, ज्वारीपेक्षा तूर महाग आहे, इथे तर ज्वारी स्वस्त झाली। त्याप्रमाणे लोकर ज्वारीपेक्षा महाग आहे, म्हणजे लोकरसुद्धा ज्वारीपेक्षा महाग झाली, मग इथे देखील ज्वारी इथे काय झाली, स्वस्त झाली। आणि कापूस लोकरपेक्षा महाग आहे, मग आता लोकरपेक्षा कापूस महाग आहे तर तो सगळ्यात महाग असणार आहे। पण आपल्याला इथे काय दिले, ज्वारी जे असतं तर आता दोन्हीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर ज्वारी ही सर्वात कमी वाटते, पण याचं स्वस्त काय असणार आहे सर्वात यामध्ये, तर ते ज्वारी हे उत्तर बरोबर असेल। तर ज्वारी ही सर्वात स्वस्त आहे, ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 27 पहा, एका जनावरांच्या कळपात 35 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत, तर त्या कळपात एकूण गुरे 40 असतील तर बकऱ्यांची संख्या किती आपल्याला शोधायची आहे। तर आपल्याला सुरुवातीला काय दिले, एकूण गुरे दिलेली आहेत 40 दिलेली आहेत बघा। तर आता इथे काय करायचं, सुरुवातीला काय दिले 35 सोडून सर्व गायी आहेत, आता 40 मधून 35 गेले राहिले काय 5, म्हणजे गायी किती असणार आहेत 5 असणार आहेत। त्याप्रमाणे बघा 30 सोडून सर्व म्हशी, आता 40 मधून 30 गेले राहिले किती 10, मग 10 काय आहेत म्हशी आहेत, म्हणजे म्हशींची संख्या देखील 10 मिळाली। तर उर्वरित बकऱ्या आहेत, आता राहिल्या किती, हे 10 आणि हे 5, किती झाले, गायी 5 आणि म्हशी 10, एकूण झाले 15। मग 40 मधून 15 गेले राहिले किती 25, म्हणजे राहिलेल्या सर्व काय आहेत बकऱ्या आहेत, मग बकऱ्यांची संख्या किती असणार आहे 25 असणार आहे, जी की तुम्हाला पर्याय क्रमांक बी म्हणजेच ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे, तेच तुमचं या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 28 पहा, तर इथे थोडी PDF म्हणजे ब्लर आहे, तर मी इथे वाचून दाखवतो तुम्हाला। इथे 10 आणि 10 दिलेलं आहे त्यांनी, लक्षात घ्या 10 आणि 10। तर बघा बागेतील एका रस्त्याच्या कडेने दुतर्फा म्हणजेच 10 बाय 10 म्हणजे 10 प्रत्येक 10-10 मीटरच्या अंतराने एकूण 100 झाडे लावलेली आहेत, तर रस्त्याची लांबी किती? तर बघा 2 झाडामधलं अंतर आपल्याला 10 मीटर दिलेलं आहे, तर असा हा रस्ता आहे पहा, असा हा रस्ता आहे, इकडच्या बाजूला आणि इकडच्या बाजूला असे झाडं लावलेली आहेत। एकूण किती झाडं लावली आहेत 100 झाडं लावली आहेत। आता बघा इकडे 50 आणि इकडे 50, तर आता जेवढी झाडे आहेत तेवढ्या रस्त्याची लांबी आपल्याला इथे शोधायची आहे। तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इकडची 50 आणि इकडची 50, म्हणजे कोणत्या ठिकाणची जरी एका ठिकाणची जर लांबी काढली तर ती समानच येणार आहे, कारण रस्ता एकच आहे। त्यामुळे इथे जर पाहिलं तर बघा 50 मधून, कारण पहिल्या जे झाड असतं तुम्ही लावता तर त्याचं अंतर 0 धरतो, पण 50 मधून 1 सुरुवातीला वजा करा, किती राहिलं 49 राहिलं। आता एक झाड किती मीटर अंतरावर आहे 10 मीटर अंतरावर, म्हणजे 49 गुणिले 10 करा, किती येतं 490, म्हणजे एकूण त्या रस्त्याची लांबी किती असणार आहे 490 मीटर, मग तेवढा तो रस्ता असेल। तर 490 हे ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे। 490 थोडं दिसत नाही, ब्लर झालेलं आहे पहा, तर 490 मीटर जी आहे तर ती रस्त्याची लांबी असेल, ऑप्शन बी। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 29 पहा, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल? तर बघा इथे 10, 30, 20, त्याप्रमाणे 15, 40, 25 आहे, इथे 75 नाही, किती 25 आहे, मी सांगतो ते फक्त लक्षात ठेवा, इथे आहे 40 आहे। त्याप्रमाणे इथे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते काढायचं आहे, इथे 50 आहे, इथे 30 आहे, 50 आहे, इथे 30 आहे, तुम्हाला थोडं दिसत नसेल तर इथे लिहितो मी 50, 30 आणि प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते आपल्याला काढायचं आहे। इथे काय केलेलं आहे, ह्या दोघांचा खालच्या दोन संख्याचा फरक वर लिहिलेला आहे। 30 मधून 20 गेले 10 राहिले, 40 मधून 25 गेले 15 राहिले, त्याप्रमाणे 50 मधून 30 गेले तर इथे किती राहणार आहेत 20 राहणार आहेत। तर बघा प्रश्नचिन्हाच्या जागी काय 20 येईल, तर 20 हे तुम्हाला पर्याय क्रमांक ए मध्ये दिलेलं आहे, तेच आपले या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। पुढील प्रश्न पाहूयात, प्रश्न क्रमांक 30 पहा, बघा काय दिशावरती आधारित हा आपला प्रश्न आहे। काय दिलेलं आहे, राजू मंदिराकडे तोंड करून उभा होता, त्याच्या उजव्या बाजूला दक्षिण दिशा होती,
तो 3 वेळा काटकोनात डावीकडे वळाला तर त्याच्या पाठीमागील दिशा कोणती असेल? तर आता बघा आपल्याला काय दिले, राजू सुरुवातीला मंदिराकडे तोंड करून उभा होता. त्याच्या उजव्या बाजूला दक्षिण दिशा होती. तर त्या उजव्या बाजूला दक्षिण दिशा आहे. तर दक्षिण दिशा कुठे असते? तर या ठिकाणी असते. म्हणजे त्याचं तोंड कुठे असणार आहे? या दिशेला असणार आहे. म्हणजे त्याचा उजवा हात इकडे आहे, म्हणजे ही दक्षिण दिशा. म्हणजे तो मंदिराकडे तोंड करून उभा होता. म्हणजे हे मंदिर या ठिकाणी आहे. कोणत्या दिशेला आहे मंदिर? तर पूर्व दिशेला आहे. तर आता तो 3 वेळा काटकोनात डावीकडे वळा. 3 वेळा म्हणजे हे 1, हे 2 म्हणजे विरुद्ध आला आणि 3 म्हणजे आता त्याचं तोंड कुठे झालेलं आहे? दक्षिण दिशेला झालं आहे. 3 वेळा तो काटकोनात वळाला. तर त्याच्या पाठीमागील दिशा कोणती असणार आहे? बघा तोंड त्याचं दक्षिण दिशेला आलं आहे. मग त्याच्या पाठीमागं कोणती दिशा असते? विरुद्धार्थी उत्तर दिशा असते. तर उत्तर हे कशामध्ये दिलं आहे तुम्हाला? तर ऑप्शन डीमध्ये दिलेलं आहे. तर पाठीमागील दिशा विचारलेली, म्हणून ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 31 पहा. तर आपल्याला काय दिलेलं आहे? ठीक 2 वाजता आरशात किती वाजले असतील? तर बघा हा आरसा आहे, हे घड्याळ आहे. इथे मध्ये जर तुम्ही पाहिलं, समजा इथे मध्ये हा आरसा आहे. तर घड्याळात आपल्याला किती? 2 वाजता दिले. तर 2 वाजता म्हटल्यावर हा 12वर काटा असणार आणि हा 2वर असणार. तर इकडे काय होतं? डावी बाजू उजवीकडे येते. म्हणजे हा इकडे येणार आणि हा इथेच राहणार. म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर घड्याळात जर पाहिलं तर 2 वाजता कोणता वेळ दिसणार आहे? तर 10 वाजले असणार आहेत. तर इकडे कोणते वाजले असणार आहेत? 10. म्हणजे घड्याळात फक्त आरशाचं एक लक्षात ठेवा, डावी बाजू उजवीकडे होते आणि उजवी बाजू डावीकडे होते. आणि पाण्याच्या प्रतिमेचं कसं असतं? वरची बाजू खाली जाते आणि खालची बाजू वर दिसते. हे देखील लक्षात ठेवा. म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? तर आरशात पाहिलं तर 2 वाजता ते 10 वाजलेले दिसतील. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 32 पहा. खालील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते अक्षर येईल ते ओळखा. तर आता आपल्याला काय अक्षर दिलेत? CEGI. तर पुढे काय येईल हे शोधायचं आहे. तर बघा सी मधलं एक अक्षर काय? डी. डी कट करून त्यांनी ई घेतलेला आहे. ई नंतर F कट करून जी घेतलेला आहे. जी नंतर H कट करून आय घेतलेला आहे. मग आय नंतर जे कट करून पुढे काय घ्यावं लागेल? के घ्यावं लागेल. म्हणजे के कशामध्ये दिले? ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे. तेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 33 पहा. खालील प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल ते ओळखा. तर बघा आपल्याला काय दिले? 15ला 225 दिले. तर 20ला काय येईल? बघा 15चा वर्ग असतो 225, 20चा वर्ग काय असतो? 400. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे? 400 येणार आहे, जे की ऑप्शन सीमध्ये तुम्हाला दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 34 पहा. तर आपल्याला वेगळी म्हणजेच विजोड संख्या ओळखायची. तर बघा संख्या काय काय दिली आहेत? 81 दिलेली आहे, 1 दिलेली आहे, 50 दिलेली आहे, 25 दिलेली आहे, 49 दिलेली आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं 81, 1, 25 आणि 49 ह्या कशा वर्ग संख्या आहेत. पण 50 ही कोणती वर्ग संख्या आहे का? नाही. मग विजोड संख्या काय असणार आहे? 50. ऑप्शन डी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 35. तर बघा व्हेन डायग्रॅमवरती आधारित प्रश्न आहे. तर काय दिलेलं आहे? तालुका, जिल्हा, राज्य खालीलपैकी कोणती आकृती तालुका, जिल्हा, राज्य यांचा संबंध दर्शवतील? तर बघा काय असतं? सुरुवातीला राज्य असतं, राज्यामध्ये जिल्हा असतो आणि जिल्ह्यामध्ये तालुका असतो. याप्रमाणे डायग्राम कशामध्ये दिसते तुम्हाला? ऑप्शन डीमध्ये दिसत आहे. तर ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. काय? तर राज्य, जिल्हा आणि तालुका. ऑप्शन डी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 36 पहा. रोहन दिलीपला म्हणाला, तुझ्या वडिलांची आई व माझी आजी सख्या बहिणी आहेत. तर दिलीपची आजी रोहनच्या वडिलांची कोण असेल? म्हणजे नातेसंबंधावरती आधारित हा प्रश्न आहे. बघा काय म्हटलेलं आहे? रोहन कोणाला म्हणतो? दिलीपला म्हणतो. हा रोहन आहे, हा दिलीप आहे. रोहन दिलीपला काय म्हणतो? तुझ्या वडिलांची आई. म्हणजे रोहनच्या वडिलांची आई म्हणजे रोहनची म्हणजे दिलीपला काय म्हणतोय? तो तुझ्या वडिलांची आई म्हणजे दिलीपची वडिलांची आई म्हणजे दिलीपची आजी व माझी आजी सख्या बहिणी आहेत. म्हणजे दिलीपची आजी आणि माझी आजी सख्या बहिणी आहेत. तर दिलीपची आजी रोहनच्या वडिलांची कोण असणार आहे? कोण असणार आहे? रोहनच्या वडिलांची ती दोघे बहिणी आहेत म्हणल्यावर ती कोण असणार आहे? मावशी असणार आहे. साधा सिंपल हा प्रश्न होता बघा. रोहनच्या वडिलांची ती कोण असेल? मावशी असेल, कारण त्या दोघी बहिणी आहेत. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात.
प्रश्न क्रमांक 37 पहा. तर इथे देखील दिशावरती आधारित हा प्रश्न आहे बघा. आरोपी पोलिसांना सांगत होता तो प्रथम दक्षिणेकडे 1 किलोमीटर जाऊन नंतर चौकातून उजवीकडे वळाला व 2 किलोमीटर चालल्यानंतर पुन्हा पुढील चौकातून उजवीकडे वळून 2 किलोमीटर चालतो. तर आरोपी प्रथम निघालेल्या ठिकाणापासून कोणत्या दिशेकडे असेल? तर बघा, तो प्रथम दक्षिणेकडे 1 किलोमीटर गेला. तर समजा या ठिकाणी आरोपी होता, दक्षिणेकडे किती किलोमीटर गेला आहे? 1 किलोमीटर गेलेला आहे. त्याप्रमाणे नंतर तो चौकातून उजवीकडे वळाला. तर आता उजवीकडे वळालेला आहे. डायग्राम मधोमध काढूया आपण. तो इथे होता, दक्षिणेकडे किती गेला आहे? 1 किलोमीटर गेला आहे. तिथून उजवीकडे वळाला. तर त्याची उजवी बाजू म्हणजे इकडची असणार आहे. इकडे किती गेला आहे? तो 2 किलोमीटर गेलेला आहे त्याच्या उजवीकडे. परत काय म्हटले? व 2 किलोमीटर चालल्यानंतर पुन्हा पुढील चौकातून उजवीकडे वळून 2 किलोमीटर गेला. पुन्हा इकडे 2 किलोमीटर गेला तो आता, कारण हे अंतर बघा 1 आहे, याच्या थोडं वर, म्हणजे तो आता इथे गेलेला आहे. वर 2 किलोमीटर चालला. तर आरोपी प्रथम निघालेल्या ठिकाणापासून कोणत्या दिशेकडे असेल? तर बघा, त्याचं सुरुवातीचं ठिकाण कोणतं आहे? हे आहे. आणि सध्याला आता तो कुठं आहे? इथे आहे. म्हणजे ही दिशा आपल्याला शोधायची आहे. सुरुवातीच्या ठिकाणापासून तो कोणत्या दिशेला असेल? तर कोणती दिशा असते? ती वायव्य दिशा असते. मी सुरुवातीच्या ठिकाणापासून तो सध्याला वायव्य दिशेला असेल. तर वायव्य दिशा ही तुम्हाला पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेली आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 38 पहा. 1 मार्च 2025 रोजी शनिवार असेल तर 10 एप्रिल 2025 रोजी कोणता वार असेल? तर बघा, वर्ष सेम आहे, फक्त मार्च आणि पुढचा कोणता आहे? 10. तर बघा, 1 मार्च, आता मार्च महिन्यात किती दिवस असतात? 31 दिवस असतात. तर आता 31 मधला 1 गेला, राहिले किती? हे 30 दिवस. आणि आपल्याला कधी काढाय? 10 एप्रिल, म्हणजे अधिक 10, म्हणजे एकूण किती दिवस पुढे जायचं आहे आपल्याला? 40 दिवस पुढे जायचं आहे. त्याला आपण 7ने भागतो. तर 7 जर भागलं तर 7 5 35 उरतात, किती बाकी? 5 उरते. बघा, भाग 5चा जातून बाकी 5 उरते. म्हणजे 5 दिवस आपल्याला काय करायचं आहे? शनिवारच्या पुढे जायचं आहे, किंवा 2 दिवस मागे या. तर आता 5 दिवस पुढे जर गेलं तर रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. कोणता वार असणार आहे तिथे? गुरुवार असेल. तर गुरुवार हे ऑप्शन तुम्हाला ऑप्शन सी मध्ये दिले. बघा, 1 मार्च 2025 रोजी जर शनिवार असेल तर 10 एप्रिलला त्याच वर्षी कोणता वार असणार आहे? गुरुवार असेल. ऑप्शन सी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 39 पहा. 1 वाजून 30 मिनिटांनी तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन असेल? तर आता आपल्याला तास काटा आणि मिनिट काटामधला कोन काढायचा आहे. त्यासाठी आपण कोणतं सूत्र वापरतो? 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिट. तर आपल्याला तास किती आहे? 1. 30 गुणिले 1 किती येणार? हे 30 येणार, वजा 11/2 गुणिले मिनिट म्हणजे 30. आता 11/2 मिनिटाला भागलं तर 15, आणि 15 गुणिले 11 किती येतं? 165 येतं. किती येतं? 165. म्हणजे ह्या 165 मधून 30 गेले, राहिले किती? 135. हे मायनस येऊ किंवा प्लस येऊ, ते तुम्ही प्लसमध्येच घ्यायचं. किती आलं? 135. म्हणजे सध्याला घड्याळाच्या तास काटा आणि मिनिट काटा यामध्ये किती अंशाचा कोन असणार आहे? 135 अंशाचा कोन असेल. तर 135 डिग्री हे तुम्हाला ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. सूत्र लक्षात ठेवा. 30 गुणिले तास वजा 11/2 गुणिले मिनिट. हे तास काटा व मिनिट काटा यांच्यातील कोन काढण्याचं हे सूत्र असतं. 135 डिग्री या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन सी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 40 पहा. रांगेतील रामूचा नंबर दोन्ही बाजूकडून 17वा आहे, तर रांगेत एकूण किती मुले आहेत? तर बघा, रामू इथे आहे, इकडून त्याचा नंबर 17वा आहे, आणि डावीकडून पण 17वा आणि उजवीकडून पण 17वा. म्हणजे ह्याच्या डावीकडे 16, उजवीकडे 16, आणि तो स्वतः एक 17वा. 16 आणि 16 32 याने किती असणार आहेत रांगेमध्ये? 33 जण असणार आहे, जे की तुम्हाला ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 41 पहा. एका सांकेतिक भाषेत गोट हा शब्द FNZS असा लिहिला तर त्याच सांकेतिक भाषेत डॉग हा शब्द कसा लिहिला जाईल? तर बघा, इथे जर तुम्ही पाहिलं तर हे जीच्या मागचा शब्द कोणता आहे? F. तर इथे जीच्या मागचा शब्द F घेतलेला आहे. ओच्या मागचा शब्द काय घेतलेला? N नंतर O असतं. एच्या मागचा शब्द काय घेतला? Z घेतला आहे, आणि टीच्या मागचा S घेतलेला आहे. म्हणजे मागे एक एकने सरकायचं आपल्याला. तर आता सुरुवातीला D आहे, डीच्या मागचा कोणता असतो? C असतो.
ओच्या मागचा आपल्याला इथे दिलेला आहे, काय दिलेला आहे, एन दिलेला आहे. आणि एफच्या मागे कोणता असणार आहे, बघा कोणता असणार आहे, तर एफच्या मागे तर ई असणार आहे, म्हणजे CNE. डॉग जी दिलेला आहे ना, जीच्या मागचा काय असणार आहे, एफ असणार आहे. काय असणार आहे, एफ, म्हणजे CNF. आता CNF कशामध्ये दिसते तुम्हाला, ऑप्शन बी मध्ये दिसत आहे. म्हणजे डॉगच्या जागी काय असणार आहे, CNF, ऑप्शन बी. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 41 पहा, 42. तर बघा हे ते PDF थोडी खराब आहे, मी इथे पुढे तुम्हाला प्रश्न लिहिलेला आहे. तर इथे काय दिले, सुरुवातीला 1, 9, 25 आणि प्रश्नचिन्हाजागी काय येईल हे पुढे आपल्याला काढायचं आहे. तर बघा हे 1चा वर्ग, 3चा वर्ग, 5चा वर्ग, म्हणजे विषम संख्येचा वर्ग आहे. 1, 3, 5 आणि पुढे काय असणार आहे, 7चा वर्ग. 7चा वर्ग किती असतो, 49, जे की तुम्हाला ऑप्शन बी मध्ये दिलेलं आहे. प्रश्नचिन्हाजागी 49 येईल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 43 बघा. खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमशः कोणती संख्या येईल. तर आता इथे संख्या काय आहेत, इथे 2 आहे, नंतर 5 आहे, 8 आहे, नंतर 11 आहे. तर बघा 2 आणि 5 यामध्ये कितीचा फरक आहे, 3 आहे. 5 आणि 8 मध्ये 3चा फरक आहे. 8 आणि 11 मध्ये 3चा फरक आहे. फरक एकच आहे. मग 11 आणि पुढची संख्यामध्ये 3चा, मग 11 आणि 3 किती येतं, 14 येतं. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे, 14 येईल. तर 14 हे तुम्हाला ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. तसेच मित्रांनो, तुम्हाला जर आपल्या या पेपरची PDF फ्रीमध्ये हवी असेल तर आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली टेलिग्रामची आपली लिंक आहे, तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा व याची फ्रीमध्ये PDF देखील मिळवू शकता. तर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 44 पहा. तर प्रश्नचिन्हाच्या जागी आपल्याला काय येईल ते शोधायचं आहे. तर इथे 4 आहे, 2 आहे, 6 आहे आणि मध्ये 4 दिलेलं आहे. त्याप्रमाणे इथे 1 आहे, त्याप्रमाणे इथे 7 आहे, इथे 7 आहे. तर मध्ये काय येईल ते शोधायचं आहे. इथे 3 आहे, इथे 4 आहे, इथे 2 आहे. तर इथे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते आपल्याला शोधायचं आहे. तर आता इथे पहा काय केलेलं आहे, तिन्ही संख्यांची बेरीज केलेली आहे. काय केलेलं आहे, तिन्ही संख्येची बेरीज केलेली आहे आणि त्याला 3 न भागलेलं आहे. 6, 2, 8 आणि 4 इथं किती येतं, 12. या 12ला 3 न भागले, 3 किती, 3 चौक 12. हे 4 ते आहे तर ते मध्ये लिहिलेलं आहे. त्याप्रमाणे हे 7 आणि 7 14 आणि 15. 15ला परत 3 न भागलं, 3 किती, 3 5 15. तर हे 5 मध्ये लिहिलेलं आहे. तर इथे 4 आणि 2 6, 6 आणि 3 किती, 9. मग 9ला परत 3 ने भागलं, 3 किती, 3 त्रिक 9. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे, 3 येणार आहे. तर आता 3 हे कशामध्ये दिले तुम्हाला, पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 45 पहा. मे, जुलै, तर ऑगस्टसाठी काय, तर ॲनालॉजीवरती प्रश्न आहे. मे नंतर जून कट करून पुढचं जुलै घेतलेलं आहे. ऑगस्ट नंतर सप्टेंबर कट करून पुढचा काय येणार आहे, ऑक्टोंबर येणार आहे. तर ऑक्टोंबर हे ऑप्शन बी मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 46 पहा. तर इथे काय दिलेलं आहे, 25xy ला 5xy, तर 36 mnला काय असेल. बघा 25चं वर्गमूळ 5, 36चं वर्गमूळ काय येतं, 6 येतं. तर 6 असणार आहे. इथे जर तुम्ही पाहिलं तर 4 आहे, 8 आहे, 6 आहे, 9 आहे. एकच पर्याय आहे, बाकी काय बघायची देखील गरज नाही. तर 36 mnसाठी काय येईल, ऑप्शन बी 6 mn. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 47 बघा. खालील शब्दसमूहातील विसंगत शब्द ओळखा. तर आता इथे काय काय दिलेलं आहे तुम्हाला, कॅट दिलेला आहे, मॅड दिलेला आहे, रॅड दिलेला आहे आणि बॅड दिलेला आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर कॅट म्हणजे मांजर, रॅट म्हणजे उंदीर, बॅट म्हणजे तुम्ही पाहिलं असेल वटवाघूळ, बॅटमॅन तुम्ही जो पिक्चर पाहिला ना वटवाघूळ. तर हे बॅट, कॅट, रॅट हे सजीव आहेत. पण मॅट सजीव आहे का, चटई सजीव नसते. म्हणून ऑप्शन बी हे वेगळं असणार आहे. विसंगत घटक असेल ऑप्शन बी मॅट. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 48 पहा. विसंगत शब्द ओळखायचा आहे. तर आता इथे देखील तुम्हाला 4 शब्द दिलेले आहेत. तर काय काय दिलेत, ऑटो रिक्षा दिलेला आहे, त्याप्रमाणे बस दिलेला आहे, मोटारसायकल दिलेला आहे आणि जहाज दिलेला आहे. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर ABC मधले ऑटो रिक्षा, बस आणि मोटारसायकल हे रोडवरून धावतात, पण जहाज हे रोडवरून धावतं का नाही, तर ते पाण्यातून धावतं. म्हणजे वेगळं काय असणार आहे, तर जहाज, ऑप्शन डी शिप. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 49 पहा. इथे देखील आपल्याला विसंगत संख्या शोधायची आहे. तर आता संख्या काय काय दिली आहेत तुम्हाला, 8, 24, 49 आणि 80. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर बघा यातमधली तुम्ही 49 जर संख्या पाहिली ती सोडल्या तर बाकीच्या 8, 24 आणि 80 ह्या 8च्या पटीतील संख्या आहेत.
पण 49ला 8ने भाग जातो का? नाही, म्हणून ही वेगळी संख्या आहे आणि वर्गसंख्या देखील आहे. म्हणून ऑप्शन सी 49 ही विसंगत संख्या असणार आहे. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 50. तर आपल्याला इथे काय करायचं आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते पद येईल ते ओळखायचं आहे. तर ते सुरुवातीला ABC दिलेलं आहे, त्यानंतर MNO, त्यानंतर DEF, PQR, त्यानंतर काय दिलेलं आहे, तर खराब आहे बघा, इथे काय दिलेलं आहे, GHI आहे. इथे काय आहे, GHI. तर पुढे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल ते आपल्याला शोधायचं आहे. तर इथे जर तुम्ही एक ऑब्झर्व केलं तर ABC, त्यानंतरचा गट कोणता असतो, DEF, त्यानंतर कोणता असतो, GHI. त्याप्रमाणे इथे MNO, नंतर PQR, नंतर पुढे काय येणार आहे, पुढचे कोणता गट येणार आहे, STU. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी काय येणार आहे, STU. तर STU हे तुम्हाला पर्याय क्रमांक B मध्ये दिलेलं आहे. तेच आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, आपला यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 15 मार्च 2026 साली झालेला सेट सीचा आपला हा पेपर सुरू आहे. तर या पेपरचा आज आपण इथे दुसरा भाग पाहिलेला आहे. तर या भाग 2 मध्ये आपण त्याचे बुद्धिमत्तेशी संबंधित जे काही महत्त्वाचे जे प्रश्न आलेले होते 25 प्रश्न, तर ते संपूर्ण आपण इथे स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.